एक नंबर प्रश्न विचारलास बघ. म्हणजे महाराजांनी जेव्हा रायगड बांधायचा निर्णय घेतला तेव्हा अंबारीसाठी आणि हत्ती दलासाठी हत्ती आणायचं ठरलं. खरं आता जिथं आपणच एवढ्या कष्टाने येतोय तिथं हत्ती कसं काय आणणार? लय मोठा प्रश्न होता हा. तेव्हा महाराजांनी आयडिया दिली. महाराजांनी हत्तीची लहान लहान पिलं मेहनत घालून गडावर आणली आणि मग काय ती इथंच लहानाची मोठी झाली आणि अशी झाली महाराजांची हत्ती शाळा. सो इन शॉर्ट त्यांची दूरदृष्टी कशी होती हे तुम्हाला कळतंय का? लाईफमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात, खूप संकट येतात, पण त्याच्याकडे संधी म्हणून कसं बघायचं हे आपल्याला महाराजांकडे बघून शिकायला मिळतं. या हाय ऋषी, बघ मी अन्नपूर्णा आजींच्या घरी आले आणि तुला माहितीये का माझ्यासोबत साधना ताई पण आलेत. ताई बघा ऋषी. अरे वा आजी, कशा तुम्ही? तब्येत बरी आहे का? आम्ही इथे आलोय रायगडावरती स्टडी टूर साठी. हे सगळे रायगडला गेलेत ना स्टडी टूर करता, तिथून बोलतायत. आजी तुमची धाकटी ना तिथे काय करते बघायचं का तुम्हाला? आणि ओ दादा ऐका, आता तुम्ही कुठे चाललेत? महाराजांच्या फोर्टला चाललेत. त्यामुळे ती जागा ना क्लीन ठेवायची. मला अजिबात नकोय तुम्ही कचरा फेकलेला. ठीक आहे, डस्टबिन आहेत, डस्टबिन मध्ये कचरा फेकायचा आणि जागा क्लीन ठेवायची. कळलं? गो. थँक्स. बघितलं? बरं आई, एक मिनिट. साधना ताई आहेत ना तिथे, जरा त्यांची कमळीशी ओळख करून देतो. एक मिनिट. कमळी, एक मिनिट आहे ना. बस, अन्नपूर्णा आजी बोलतात. आजी कशा आहेसा? अहो आम्ही बघा इथे रायगडला आलोय. अहो लय भारी मजा यायला लागली. आम्ही सगळी मस्त धमाल करतोय. आजी अहो आपली आणि काय की नाही ती एकदम वेगळी सांगायला लागली. अहो म्हणजे लोकांनी इथं किल्ल्यावरती कसं स्वच्छता ठेवली पाहिजे ह्याचं महत्त्व सांगायला लागल्या. तुम्हाला म्हणलं होतं की नाही तिच्यात बदल घडणार म्हणजे घडणार. मला तर लय भारी वाटतं तिला असं बघून. आई, साधना मावशी आहेत ना तिथे, जरा त्यांना दे ना, कमळीशी ओळख करून देतो. थांब साधना ताई. थांब एक मिनिट. घ्या हे घ्या, ऋषी बोलतोय. घ्या फोन. अहो घ्या. मावशी, अहो जरा कॅमेरा समोर या ना.